मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाडमध्ये तरुणांचा आझाद समाज पार्टीकडे वाढता ओढा. एका महिन्यात दुसऱ्यांदा मोठा पक्षप्रवेश. आगामी काळात एएसपीचा झंझावात सर्वत्र दिसेल. भगवान पवार यांचा आशावाद. आझाद समाज पार्टी काशीराम बद्दल युवकांमध्ये वाढता उत्साह पाहायला मिळत असून मुरबाड तालुक्यातील तरुणांचा पक्षप्रवेशाचा वेग दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे केवळ एका महिन्यात दुसऱ्यांदा मोठ्या प्रमाणात तरुणांनी एएसपी मध्ये प्रवेश केला आहे. शिवनेरी शासकीय विश्रामगृह येथे राज्य महासचिव संजय थोरात यांच्या उपस्थितीत तरुणांचा भव्य पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी मुरबाड विधानसभा क्षेत्र सचिव म्हणून स्वप्नील खोलंबे व सुरेश गायकवाड यांची नियुक्ती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाला मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष भगवान पवार, डॅशिंग उपाध्यक्ष मयूर साटपे, महासचिव अच्युत थोरात, ज्येष्ठ नेते रामचंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते सेवक नागवंशी, पत्रकार निलेश आहिरे, विद्यासागर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. राज्य महासचिव संजय थोरात यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना पक्षाच्या विचारधारेचा परिचय करून दिला व संघटन बळकटी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बोलताना मुरबाड विधानसभा क्षेत्र अध्यक्ष भगवान पवार म्हणाले की आगामी काळात आझाद समाज पार्टीचा झंझावात मुरबाडसह संपूर्ण परिसरात सर्वत्र दिसेल. तरुणांची साथ आणि जनतेचा विश्वास यांच्यामुळे संघटना ताकदीने उभी राहील. कार्यक्रमादरम्यान नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले असून नव्या जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष विस्तारासाठी पूर्ण ताकदीने काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र अशी क्रांती केली. ते महात्मा ज्योतिबा फुले, या देशातील प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले, या सर्व महामानवांच्या विचाराला अभिवादन करतो. आज या ठिकाणी उपस्थित असलेले मुरबाड विधानसभा क्षेत्र विभागाचे अध्यक्ष भगवान पवार त्यांच्यासोबत असलेले आपले सर्वांचे मामा, या ठिकाणी या मुरबाड विधानसभा क्षेत्राचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची मागच्या महिन्यातच नेमणूक झाली. ते महेशजी साटपे, महासचिव अजितजी पवार, अजितजी थोरात. अजित बोलल्यानंतर पवार येतं पटकन. त्यानंतर या ठिकाणी नवीनच ज्यांनी प्रवेश केला ते खोलंबे, गायकवाड. या ठिकाणी उपस्थित असलेले दुसरे गायकवाड, त्याच्यानंतर निलेश आहिरे, सेवक नागवंशी. मीडियामध्ये बौद्ध महासभा असो किंवा माझ्या मुरबाडमध्ये आल्यापासून चळवळीतून मध्ये कुठलेही काम असेल त्याला प्रसिद्धी देणारे आणि सहकार्य करणारे संजयजी बोरगे, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. चंद्रशेखरजी आझाद हे काय आहेत आणि ते काय करतात हे आता 8वी 9वीतल्या मुलाला जरी विचारलं नाही एखादं तरी तेही सांगेल. अशा पद्धतीने त्यांचं काम तळागळापर्यंत त्यांच्या कामाचा प्रचार झालेला आहे की कशा पद्धतीने एक माणूस पूर्ण संसद ही हलवून टाकतो. एका पत्रकारांनी प्रश्न विचारला की ज्या ठिकाणी एवढं प्रचंड बहुमताने सरकार बसलेलं आहे आणि तिथे एक जो खासदार आहे तो खासदार काय न्याय देणार आहे आणि काय करणार आहे, तर त्याला त्या मुस्लिम बांधवांनी उत्तर दिलं की एक मोठा जर पाण्याचा रांजण असेल आणि त्याला सुई एवढा जर घोळ पाडला ना जर तो रांजण रिकामा व्हायला वेळ लागत नाही. त्याच पद्धतीने जो अन्याय अत्याचाराचा जो सगळा डोलारा उभा आहे ना त्याला खऱ्या अर्थाने भगदाड पाडण्याचं काम हे आझाद साहेब करत आहेत आणि हे सगळ्यांना माहिती आहे. सुरुवातीला भीम आर्मी स्थापन केली. त्या भीम आर्मीने उत्तर प्रदेशामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध कशा तऱ्हेने काम केलं हे संपूर्ण देशाने पाहिलेलं आहे. परभणीमध्ये अत्याचार असो त्या ठिकाणी आझाद भाई त्या ठिकाणी उपस्थित आहे. दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव या ठिकाणी ते उपस्थित असतात. अशा तऱ्हेने संपूर्ण देशामध्ये पायपीट करणारा आणि संपूर्ण देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता या तत्वांसाठी आपल्या जीवाचं रान करणारा असा नेता आहे. त्यामुळे भीम आर्मीच्या पुढे जाऊन आझाद समाज पार्टी कांशीराम या पक्षाची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि स्वतः खासदार म्हणून त्या ठिकाणी संसदेमध्ये आहे. तर फार मोठा आताच्या काळामध्ये काम करण्याचा आपला स्कोप.
जिथं समोर बाबासाहेबांसारखा सूर्य आहे तिथं कामाला काहीच कमी नाही तुम्हाला. जिथपर्यंत या देशामध्ये अन्याय, अत्याचार आणि विषमता आहे तोपर्यंत कार्यकर्त्याला काम करण्यासाठी काहीच कमी नाही. आणि कार्यकर्त्याला काही कमी पडणार नाही त्यांच्या विचारांनी पुढे जाण्यासाठी. ज्यांनी ज्यांनी त्यांचे विचार घेतले तो माणूस कुठेही मागे राहिला नाही. आणि ज्यांनी ज्यांनी आपल्या कामाची सुरुवात ही मुरबाड पासून केली ते काम दिल्लीपर्यंत गेल्याशिवाय राहिलं नाही. लक्षात, असं मुरबाडमध्ये बोलतो. ऍक्च्युली मामांना माहित असेल काय झालं. तर आपण ही सुरुवात ही मुरबाड पासून केलेली आहे. माझी महासचिव म्हणून नियुक्ती झाली. मी पूर्वीपासून अधिकारी असलो तरी एक कार्यकर्ता, आणि अधिकारी काम करत असताना काही घुसमट होती की अधिकाऱ्याला काही बंधन असतात, काही प्रोटोकॉल असतात. त्यामुळे काही गोष्टी चुकीच्या दिसत असूनही त्याच्यावर पाहिजे जसा पाहिजे त्या पद्धतीने आवाज उठवता येत नाही. तरी पवार साहेबांना माहिती आहे की आम्ही कुठे कुठे आणि कुठे कुठे अन्याय अत्याचाराविरुद्ध कुठे, म्हणजे वेळेला अधिकारी असताना मुख्यमंत्र्यांच्या केबिन मध्ये 60-65 जणांना घेऊन घुसणे इथपर्यंतचे उद्योग आम्ही केलेले आहे. मग तो बेस्ट मधील 13 इंजिनियर लोकांना काढून टाकलेला प्रश्न असेल, किंवा केडीएमसी मधून 117 शिक्षकांना वगळलेला असेल, असे अनेक प्रश्न आहेत. कुठल्या महिलेवर अत्याचार झाला असेल, तिची अयोग्य ठिकाणी बदली झालेली असेल, या सर्वांसाठी अगदी अग्रेसिव्ह संघटनमध्ये काम केलेला असा अग्रेसिव्ह मी कार्यकर्ता आहे. मुरबाडमध्ये आल्यानंतर गट शिक्षण अधिकाऱ्यासारखी पदाची मला जबाबदारी माझ्यावर होती. आणि असं असताना एक सॉफ्ट पद्धतीने काम करावं म्हणून 2 वर्षी या ठिकाणी बौद्ध महासभेचं देखील मी काम केलं. म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून बरेच वर्षाचा मला देखील अनुभव आहे. आणि हे काम करत असताना पहिल्यांदा माझी जी जन्मभूमी आहे मुरबाड, इथंच माझा जन्म झाला याच हॉस्पिटलमध्ये, इथे जे सरकारी दवाखाने आहेत, आणि इथूनच कामाला सुरुवात करावी म्हणून जरी आझाद भाईंनी मला महाराष्ट्रामध्ये पक्ष संघटन वाढवण्यासाठी महत्वाची जबाबदारी दिलेली, महासचिव पदावर माझी नियुक्ती केलेली आहे, तरी पण सुरुवात ही मुरबाड पासून करावी. आणि पूर्वीपासून ज्यांना आम्ही नेते म्हणतो, पवार साहेब हे वयोवृद्ध आहेत, अनुभव आहे त्यांना आणि कार्य आहे त्यांच्याशी माझी सतत चर्चा, अधिकारी असताना चर्चा असेल की आता तर तुम्ही 1 वर्षात रिटायर होणार, मग तुम्ही काय करणार. मी त्यांना बोलायचं मी विचार करतोय. आणि मी व्हायला 1 वर्षामध्ये आझाद भाईंबरोबर माझ्या 3 वेळा बैठका म्हणजे चर्चा झाली. एकदा मुंबई एअरपोर्टला झाली, एकदा दिल्लीमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट झाली, एकदा नागपूरला भेट झाली. आणि मला वाटलं की नाही, आपल्याला काम करायला राजकीय दृष्ट्या जर जायचं असेल तर हा पक्ष अत्यंत आपल्याला उपयुक्त ठरेल काम करायला. आणि मी निर्णय घेतला. आणि पवार साहेबांनी तर सांगितलं तर जिकडे तुम्ही जाल तिथे मी असेल. याच्यामध्ये आझाद भाईंचा पहिल्यांदा नियम आहे की निळ्या झेंड्याखाली फुले शाहू आंबेडकरांनी च्या विचारांनी जो काम करतो त्या कोणावरही आपण टीका करायची. पहिली गोष्ट, पहिला नियम, त्यांच्यावर आपण टीका करायची. दुसरी गोष्ट, त्यांनी जर आपल्यावर टीका केली तर आपण उत्तर द्यायचं, असं त्यांचं म्हणणं आहे. आझाद भाईंचे ते विचार आहे. तर कधी जर आम्ही एकमेकावरच जर तुटून पडायला लागलो तर मग RSS सारख्या ज्या सनातनवादी जी मंडळी आहे त्यांना ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. ते बरं चाललंय त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे फुले शाहू आंबेडकरी विचाराने जे कार्य करतो माणूस त्याच्यावर आपण टीका करायची नाही, आणि त्याने टीका केली तर आपण उत्तर द्यायचं. हे मला तरुणांना प्रकर्षाने मला या ठिकाणी सांगायचं. आता अन्याय अत्याचार आहेत, भरपूर अन्याय अत्याचार आहेत. शिक्षणासारख्या ठिकाणामध्ये शाळांवर शिक्षक नाही आणि गुणवत्ता वाढव म्हणतात. 96-97 पासून भरत्या नाही. अनेक लोक D.Ed होऊन भिका मागतायत. MA झाले, B.Ed झाले, नोकऱ्या नाही. आणि शाळांमध्ये विद्यार्थी आशेने बघतात का आम्हाला गुरुजी भेटते, तर त्यांना गुरुजी नाही. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, कारण शिक्षण हा सर्वांगीण उन्नतीचा पाया आहे. पण त्या शिका या मंत्रालाच काय केलेले, तिला द्यायला सुरुवात केलेली आहे. जे तो अन्याय अत्याचार न दिसणार आहे. समाज हा, बाबासाहेब म्हणायचे की 70% जे लोक आहेत यांच्यावर काय अन्याय होतो त्यांनाच कळत नाही, तशी परिस्थिती. हा मूळ अन्याय, त्या मूळ अन्यायाला वाचा आपण सोडली पाहिजे. इतर अनेक आरोग्याच्या बाबतीत अन्याय आहेत. एखादा माणूस आजारी पडला, जास्त आजारी झाला तर आपण KEM ला नेतो, आणि KEM ला तो पेशंट जर गेला तर त्याला वाटतं आता मी इथं मरणार 100%. अशी आरोग्याची व्यवस्था आहे. म्हणजे आरोग्याच्या व्यवस्थेची धुळधाण या ठिकाणी उडालेली. बेरोजगारांचा प्रश्न तर किती लोक बेरोजगार आहेत, आणि त्या बेरोजगारांची काय शासनाने सोय केलेली आहे. करोडो लोक या देशामध्ये बेरोजगारीचे बळी जात आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या करते.
पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या करायची, आता मुरबाडपर्यंत ते लोन आलेले आहे. मुरबाडला पण कोणीतरी आत्महत्या करायची, वृत्तपत्रात वाचायला मिळालं. तर अशा पद्धतीने शेतकरी अन्यायग्रस्त आहे. त्याच्यानंतर जात्यांचे किती लोक बळी जात आहेत. आजपर्यंत बाबासाहेबांनी आपल्याला उघडे नागडे बोगडके उकिरड्यावरून अशा सुटाफुटात आणलं आहे ना. काय वृत्ती असेल की आपल्याला पाणी पण पिऊन देत नव्हते. आता आपल्याला प्रतिबंध कोणी काही करू शकत नाही, कारण आपण आता वेगळ्या पद्धतीने तयार झालेलो आहोत. पण मनातली प्रवृत्ती गेलेली आहे का जात्यांध लोकांची? नाही गेलेली. आणि ती जात्यांध प्रवृत्ती कधी ना कधीतरी छळवाद करत असते. मनोवादी प्रवृत्ती ही वेगळ्या पद्धतीने विष समाजाला पाजत असते. याचा सुद्धा प्रतिकार करायचे. आणि ह्या सगळ्याचा उद्देश ठेवून आझाद समाज पार्टीची निर्मिती झालेली. इथं कार्य करायचंय, इथं मी नेता झालो, मी कार्यकर्ता झालो म्हणून नुसती मिरवायची गोष्ट नाही, तर इथं काम करायचं. रचना अशी आहे पक्षाची, एक विधानसभा क्षेत्राध्यक्ष, त्या ठिकाणी एक उपाध्यक्ष असेल, त्या ठिकाणी एक मीडिया प्रभारी असेल, तिथे महासचिव असेल, त्या ठिकाणी सचिव असतील. तर अशा पद्धतीने हे 6 पद असतील. आणि त्यानंतर सचिव असतील. सचिव किती दिले? आझाद साहेबांनी 20 सचिव एका विधानसभा क्षेत्रामध्ये, 20 सचिव. त्या सचिवाचं काम काय आहे की त्यांनी किमान 20 ते 25 बूथ बघा अभ्यास करायचे त्याने, की मी इथं जर आहे तर माझ्या एरियामध्ये, एवढ्या एरियामध्ये किती बूथ आहेत मतदानाचे. त्या प्रत्येक बूथला एक अध्यक्ष नेमायचे लक्षात. म्हणजे तुम्ही सचिव झाले तर तुमच्या अंडर 20 लोक असले पाहिजेत. हा प्रयत्न करायचा. तुम्ही आज झाले, उद्या लिस्ट मागणार नाही तुमच्याकडे, पण आम्ही 3 महिन्यात मागू. 3 महिन्यात नाही, 6 महिने तुम्हाला संधी देऊ. पण हे संघटन करा. आणि तो जो बूथचा अध्यक्ष आहे त्याच्या अंडर 4-5 लोक असली पाहिजे. त्या ठिकाणी टीम असली पाहिजे. त्या टीमचा आपल्याला काय उपयोग होईल? यदा कदाचित त्या ठिकाणी काय अन्याय असतील, कुठल्या आदिवासीवर असेल, कुठल्या मुस्लिम समाजावर असेल, कुठल्या अल्पसंख्याकावर असेल, तर तो आपल्याला लगेच कळेल. विधानसभा क्षेत्र कमिटीला अध्यक्षांना कळेल, त्यांच्या मार्फत मला कळेल आणि त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करता येईल. दुसरी गोष्ट, पक्ष म्हणजे नुसतं बसायचं नाही, तर निवडणुका लढवायच्या. पक्ष म्हणजे निवडणुका. जसा बिझनेस किंवा व्यवसाय म्हटल्यानंतर अंतिम उद्देश काय? पैसा कमवायचा. बरोबर आहे ना. की दानधर्म करणे व्यवसायाचा मतलब नाही. दानधर्म म्हणजे फायद्यातून दानधर्म करू शकता तुम्ही, पण मूळ उद्देश काय धंद्याचा? काय म्हणजे पैसा कमवायचा, हा मूळ उद्देश. तसा पक्ष म्हटल्यानंतर मूळ उद्देश काय आहे? निवडणुका लढवणे. आणि हे कोणी सांगितलं आपल्याला? आपल्या बापांनी सांगितलं, बाबासाहेबांनी. त्यांनी सांगितलं की सर्व समस्यांच्या चाव्या कशा आहेत? राजकीय क्षेत्रात आहेत, राजकारणात. आणि आपण म्हणतो राजकारण घाणेरडं आहे, राजकारण वाईट आहे. आणि पण तुम्ही किती पोरांना जन्म घालायचा हे पण राजकारण समजतं. राजकारणाला तुच्छ लेखता कामा नये. तुच्छ लेखून चांगली माणसं राजकारणात येत नाही, लक्षात घ्या. ती म्हणतात राजकारण वाईट आहे. आणि त्यामुळे राजकारणामध्ये काय होतं? भज होतं, सगळं भज होऊन जातं आणि लोक नुसती पाहत राहतात, अरे काय चाललंय राजकीय लोकांचं. त्याच्यामुळे चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे. आणि मग हे आल्यानंतर मी पुन्हा मूळ मुद्द्यावर येतो की ते माणसं तुम्ही का निवडायचे? एक संघटन आपलं तयार झालं पाहिजे. उद्या आपल्याला निवडणूक हे आपलं ध्येय असणार आहे. आणि आपण 2029 सालापर्यंत बघतो. आणि या पक्षामार्फत एक चांगला तगडा उमेदवार आपल्याला देता आला. आणि त्या उमेदवाराची सभा आहे म्हणून 4 गाड्या पाठवा अशी पाळी आपल्यावर येता कामा. आपला नुसता निरोप केला, त्या ठिकाणी सभा आहे तर त्या ठिकाणी माणसं आली पाहिजे. कारण ही विचारांनी प्रेरित झालेली माणसं असतात. या विचारांनी प्रेरित झालेल्या माणसांना त्यांना निमंत्रण द्यावं लागत नाही एखाद्या गोष्टीसाठी. ते स्वतःहून येतात आणि ते स्वतःहून आल्यामुळे एक चांगलं काम उभं राहत असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला एक संघटन बांधायचंय. आणि मला विश्वास आहे, पहिल्यांदा आम्ही बसलो, मी, त्याच्यानंतर आपला सूरज भालेराव, भगवान पवार साहेब, महेश सटके, 4 जण आम्ही इथं बसलो. त्याच्यानंतर मागच्या संविधानाला जवळजवळ 10-12 मुलं त्या ठिकाणी आले, नवीन तरुण आले. आज काही नवीन मंडळी आलेली आहे. जस महासचिव, आपण सगळ्या या मंडळींची लिस्ट करा, त्यांचे फोन नंबर ठेवा, त्यांचा ग्रुप तयार करा. म्हणजे या पद्धतीने आपण हे काम केलं पाहिजे. आणि प्रत्येक महिन्याला एक मासिक सभा आपल्या झाली पाहिजे. आणि प्रत्येक महिन्यात आपल्या ह्या चळवळीमध्ये काम आपल्याला घेऊन आपल्या पुढे पडलेलं असतं. आता बघा 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिन, या ठिकाणी आपल्या आझाद समाज पार्टीचे बॅनर लागले पाहिजेत. आणि यासाठी आपण आपल्या खिशाला कार दिली पाहिजे. कशात? आपण आपल्या कमाईतला काही वाटा तो बॅनर बनवण्यासाठी दिला पाहिजे. तो महेश सटकेंकडे द्या, महासचिव आहेत आपले त्यांच्याकडे द्या. मागच्या वेळेला बघा महेश सटके यांनी चांगला बॅनर बनवला आणि त्या ठिकाणी तो एसटी स्टँडला मुख्याच्या ठिकाणी त्यांनी लावला. म्हणजे अशा पद्धतीने हे आपलं कार्य झालं पाहिजे. पक्ष म्हटल्यानंतर हे बॅनर ह्या गोष्टी आल्याच,
पण त्यासाठी दरवेळेला जर बोलणं का महेश साठवे तुम्ही खर्च करा, तर ते मला पुढच्या मिटिंगला माझा राजीनामा घ्या उपाध्यक्ष पदाचा. त्यामुळे जो पण कार्यकर्ता आहे त्यांनी आपल्या खिशाला कार लावली पाहिजे. मागे कोणीतरी एक जण बोललं की हे सगळे आझाद समाज पार्टी चाललेत, यांना वरून काहीतरी कोणीतरी दिले. कुठल्या पक्षामध्ये असं वरून काय कुठे मिळतं का? वरून कुठल्या पक्षात मिळतं? आता एवढा सत्ताधारी पक्ष येतो तरी वरून काही टाकतो का खाली? तो तर खालूनच वर जात असत, लक्षात घ्या. त्याच्यामुळे जो रोजगारीचा प्रश्न आहे, प्रत्येक माणसाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला रोजगार हा स्वतःचा शोधला पाहिजे. आपण लक्षात घ्या. बाबासाहेब म्हणाले की तुमच्या कमाईतला 20% भाग हा समाजसेवेसाठी तुम्ही द्या. तर तुमची कमाईच नसेल तर कुठला भाग तुम्ही द्या? म्हणून तुम्ही स्वतः सुद्धा काहीतरी कमावलं पाहिजे आणि त्यातला काही भाग तुम्हाला हा आपल्या पक्षासाठी देता आला पाहिजे. लक्षात घ्या. वेळोवेळी तुम्हाला काही आर्थिक मदत करता आली पाहिजे, जो तो आपल्या उत्पन्नाप्रमाणे ते योगदान हा देत राहील. तर एवढं बोलून पुढचा जो आणखी जो काय आझाद समाज पार्टी आणि त्या कार्यकारिणी आपण ठाणे जिल्ह्यामध्ये ठाण्यामध्ये 16 तारखेला आपण त्या ठिकाणी प्रवेश केलेला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा या ठिकाणी मुरबाड या ठिकाणी पुन्हा नव्याने काही कार्यकर्ते या पक्षामध्ये सामील झालेले आहेत. तरुण पिढीला नक्कीच उत्साह निर्माण झालेला आहे. कारण ह्या पक्षाची जे संस्थापक अध्यक्ष आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत, खासदार आहेत आणि संसदेमध्ये प्रभावीपणे गरिबांचे प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न, मागासवर्गीयांचे प्रश्न, आदिवासींचे प्रश्न चांगल्या पद्धतीने मांडतात, का जेणेकरून संपूर्ण सभागृह त्या ठिकाणी म्हणजे त्यांना उत्तरं देणं भाग पडत आहे. तर अशा पद्धतीचं नेतृत्व आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. दुसरी गोष्ट, त्या ठिकाणी दुसरं एक विंग आहे भीम आर्मी म्हणून, का जर सामाजिक लोकांच्यावर एखाद्या गरीब समाजावर किंवा गरीब लोकांच्यावर अन्याय झाला तर त्या ठिकाणी प्रत्यक्षात उतरून त्या ठिकाणी त्यांना न्याय देण्याचं काम ही भीम आर्मी संघटना सुद्धा करते. आणि ती भीम आर्मी संघटना ही नॉन पॉलिटिकल विंग आहे. जसं आम्ही त्यावेळेला रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत असताना फेडरेशन नावाची एक नॉन पॉलिटिकल विंग होती, त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा आझाद समाज पार्टीची एक विंग आहे, ज्याच्यामध्ये भीम आर्मी म्हणजे जसं पॅन्थरचं काम होतं त्या पॅन्थरचं काम आज या ठिकाणी भीम आर्मीने सुरुवात केली आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी जो भीम आर्मीचा कार्यकर्ता आहे त्याने जर एखाद्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केला किंवा संघर्ष केला तर त्यांना जर अडचण निर्माण झाली तर आपली एक वकील संघटना सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहे. कारण ठाण्यामध्ये जात असताना आपल्याला साबळे साहेबांनी सांगितलेलं का जर आपल्या कार्यकर्त्यावर कुठल्या पद्धतीने अन्याय झाला आणि तो विधायक पद्धतीने जर आंदोलन करत असेल ना, त्याच्यावर जर अन्याय झाला तर त्याच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आपली ॲडव्होकेट संघटना ही काम करणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला प्रोटेक्शन मिळणार आहे. केवळ आपला कार्यकर्ता अडचणीत आला त्याला अजून अडचणीत टाकायचं काम होणार नाही या ठिकाणी, याची मला खात्री आहे. आणि म्हणून अशा ठिकाणी मी सुद्धा थोरात साहेब म्हणजे आम्ही चर्चा केली का आता काय करायचं पुढचं. थोरात साहेब रिटायर झाल्यानंतर त्यांना काही स्वस्त बसता येणार नाही, कुठेतरी राजकीय काम केलं पाहिजे. आणि राजकीय काम करत असताना आपल्याला जो प्रिन्सिपल पटेल किंवा जो आवडेल त्या ठिकाणी काम करणे योग्य वाटते. आणि तो निर्णय थोरात साहेबांनी घेतला आणि मी थोरात साहेबांनी तेच सांगितलं की तुम्ही ज्या ठिकाणी जा, जसं आपण 25 वर्ष साथीने काम करतोय त्याच पद्धतीने मी सुद्धा करेन. मला काही आठवले साहेबांची एलर्जी नाही, पण इथली काम करण्याची जी पद्धत आहे ती बाकी मला अजिबात पसंत नाही आणि म्हणून हा निर्णय घेतलेला आहे. तर जर तुमच्यासारख्या तरुणांची साथ मिळाली तर नक्कीच आपण या मुरबाड तालुक्यात नव्हे तर या आपल्या संपूर्ण परिसरात 3 तालुके आहेत आपल्याकडे. म्हणजे बदलापूरची एरिया असेल, अंबरनाथची एरिया असेल, कल्याणची एरिया असेल, या ठिकाणी आपण काम करून त्या ठिकाणी आपल्या तरुणांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न करू. राहिला प्रश्न तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल तर तो सुद्धा फार चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी सॉल्व्ह करणार आहे. आता 21 तारखेलाच नवीन कायदा या ठिकाणी संपूर्ण देशात लागू झालेला आहे, लेबर ऍक्ट. तर तो लेबर ऍक्ट सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांना समजून सांगता आला पाहिजे का नेमकी ह्या कायद्यात काय काय तरतुदी आहे.
गावचे प्रश्न आहेत, तर गावच्या प्रश्नासाठी आपण काय केलं पाहिजे. आपल्या कार्यकर्त्यांनी मधल्या काळात आपल्याला सांगितलं 26 नोव्हेंबर हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. कुठला सन्मान सोहळा आपल्या संविधानाचा. तर बऱ्याच शाळेच्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला नाही, शाळा बंद होत्या. तो प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी मांडला. पण सदरच्या जो काय त्यांचा चीफ असेल त्यांनी सांगितलं त्यावेळेला काहीतरी कार्यक्रम होते, बऱ्याच ठिकाणी काही स्पर्धा परीक्षा होत्या काय किंवा काय काय स्पर्धात्मक कार्यक्रम होते, म्हणून त्या ठिकाणी तो तसं झाला असेल. पण मी चौकशी करून त्या ठिकाणी त्यांना पाहिजे म्हणजे त्यांना त्यांच्याकडून अहवाल मागून घेईल. तर जे जे प्रश्न आपल्या गावात निर्माण होते ते कार्यकर्त्यांनी आपल्या केंद्रीय म्हणजे आपल्या जो तालुका लेवलवर जे काम करतात त्यांच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे. राहिला प्रश्न जमिनीचा, मामाने जो सांगितला आहे त्याचा प्रश्न सुद्धा आपण त्याच पद्धतीने हँडल करणार आहोत. असे बरेच प्रश्न आहेत. आरोग्याचा प्रश्न फार महत्वाचा आहे. आज या ठिकाणी जे आपले आलेचे आहेत म्हणजे ग्रामीण रुग्णालय ज्या सुविधा पाहिजेत त्या अजिबात नाही. आज हॉस्पिटलमध्ये गायनोकॉलॉजी असणं गरजेचं आहे. म्हणजे काय, स्त्रीरोग तज्ञ. मला तुम्ही सांगा, आपल्या गावात राहणं म्हणजे आजूबाजूच्या परिसरात सगळे आदिवासी मागासवर्गीय आहेत, पैसा काही खर्च करू शकत नाही. पण त्यांना कुठे जावं लागतंय, जर डिलिव्हरी करायची असेल तर त्यांना इथं आल्यानंतर इथून कुठं पाठवलं जातं, संबंधित डॉक्टरांच्याकडे म्हणजे ज्यांचे लागेबांधे आहेत ना त्या ठिकाणी त्यांना पाठवलं जातं. तर याच्यावर सुद्धा आपण आवाज उठवणार आहोत. राहिला प्रश्न मेडिसिनचा, मेडिसिन सुद्धा कमी पडतोय, त्याचा सुद्धा आपण आवाज उठवणार आहे. असे बरेच प्रश्न आहेत. आणि जेणेकरून पोलीस स्टेशनचा सुद्धा प्रश्न फार महत्वाचा आहे. पोलीस स्टेशनमध्ये आजच्या म्हणजे ह्या घडीला काय झालेलं आहे, ज्याच्यावर अन्याय झालाय तो तर जातो पोलीस स्टेशनला, पण ज्यांनी अन्याय केलाय तो पण पोलीस स्टेशनला जातो, दोन तक्रार देतो. ते ह्या पद्धतीला सुद्धा विरोध करून आपण आवाज उठवला पाहिजे. तर खरा अन्यायकारक कोण आहे म्हणजे अन्यायग्रस्त कोण आहे त्याची कंप्लेंट घ्या ना तुम्ही. जो अन्याय करतो तो पण येतो पोलीस स्टेशनला. तर अशा पद्धतीने जो खेळ चाललेला आहे मुरबाड तालुक्यात त्याला कुठेतरी आपण आळा घालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही तरुण पिढी जर असाल आणि मामासारखे जर तरुण म्हणजे अनुभवी माणसं आपल्या सोबत असेल तर आपण ह्या सगळ्यांना विचारून त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून तुम्ही तरुणांनी आपल्याला आपल्या कामाचा योग्य तो वापर करा आणि आपली शक्ती पणाला लावून चांगल्या कामाचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि चंद्रशेखर आझादजी साहेब आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभं राहू, जेणेकरून आपले प्रश्न संसदेत मांडले जातील. तेवढे बोलून मी माझे 2 शब्द. माणसं जमा करायची काही जरूर नाही. माझा एक मुद्दा आहे असा, ह्या तालुक्यात आदिवासींच्या जमिनी ज्या घेतल्यात बड्या लोकांनी त्यांच्या जवळ जा, त्यांचा एक अर्ज घ्या. कारण आपल्याला इथं जी प्रशासन आहे तो फार वेगळा आहे. त्याचा अर्ज घ्यायचा आणि मग त्यांच्यासाठी आपण काय करता येईल ते करा. इतके अन्याय होतात ह्या तालुक्यावर. या तालुक्यात लेडीज, शेतकरी म्हणजे बरेच प्रश्न आहेत समुद्रासारखे. आणि तुमच्यासारखी ही तरुण मंडळी दिसल्यावर मला पण फार मोठा अभिमान वाटतो का तुम्ही निश्चित करा असा मला आत्मविश्वास वाटतो. आणि मी तर कायमच तुमचा बांधील होईल. माणसं आणणं, तक्रारी आणणं आणि त्या कशा कायदेशीर साहेबांपर्यंत जशा जातील याकरता मी पण अगदी जरूर होईल तेवढा प्रयत्न करीन. एवढं सांगून मी 2 शब्द माझ्या. मला तर वाटतंय या पक्षाची सुरुवात गेल्या 16/10/2025 पासून सुरुवात झाली. मुरबाड तालुक्यात प्रथम कार्यकारिणी. मला माझे मित्र त्यांच्या मार्फत मी संजय सरांना भेटलो. 2 व्यक्ती बसले होते इथे, संजय सर आणि नवचर्चित अध्यक्ष भगवानजी पवार साहेब. त्यानंतर मी आलो. मी आल्यानंतर ही माणसं जोडत गेलो, एक 2 आता मला तर वाटतं इथं 4 ते 5 बसलेत पदाधिकारी. पण या त्या 5 आकड्यांचा पुढं झिरो कसा लागेल आणि त्याच्यानंतर परत एक झिरो कसा लागेल याची काळजी आपण घ्यायची आहे. पक्ष एकदम अतिशय उत्साहपूर्ण आहे. भाईजींची कामं तर तुम्ही बघितले असतील, ऐकले असतील सोशल मीडियाद्वारे, यूट्यूब चॅनलवरती. अतिशय चांगल्या वृत्तीचं काम आहे. तळागाळातील माणसांना न्याय देण्याचं काम करतात भाई.
कुठे अन्याय अत्याचार होत असेल त्यावर एक माग करून त्याला न्याय कसा द्यायचा हे भाईजी त्यांचं शिक्षणच तसं आहे आणि स्वतः ॲडव्होकेट आहेत, सगळी माहिती आहे. संसदमध्ये प्रश्न मांडणारे, गोरगरिबांचे प्रश्न मांडणारे आहेत. त्यांचा पक्ष कसा वाढवला जाईल याची खबरदारी आणि मेहनत आम्ही करणार आहोत. एवढे बोलून 2 शब्द संपवतो. आणि राम मामासारखे जर आम्हाला जॉईन झाले अनुभवी तर मग खरंच पक्षाची लांबणीकरण होईल. अर्थात कार्यकर्ते जोडले जातील. नवीन कार्यकारिणी सुरू केलेली आहे. तर त्याच प्रकारे आपल्याला नवीन कार्यकारिणी सुरू केलेली आहे. तर प्रत्येक तळागाळातून आपल्याला असे 2-2, 4-4 कार्यकर्ते जमून हा पक्ष पहिले कसा वाढवता येईल याकडे पहिले असं नाही की एक आपल्याला मार्ग मिळाला नाही तर त्या मार्गाचा आपण कशा प्रकारे स्वीकार केला पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष द्यायला नाही. तर प्रत्येक तळागाळातून आपण 2-2, 4-4 जर असे तरुण मंडळी एकत्र केली तर 2चे 4 होतील, 4चे 8 होतील, 8चे 10 होतील. आणि काही वेळाने पुढच्या 2029ला विधानसभेला आपले एक मोठा टीमवर्क आपला चांगल्या प्रकारे होईल की आपल्याला दुसऱ्या पक्षावाले आपल्याकडे येतील. असं नाही पुढच्या वेळेस आपल्याला नाही जास्त एक माणूस असा उभा करता आला पाहिजे की हा आमचा आझाद समाज पार्टीचा कार्यकर्ता आहे. आता या मार्गाकडे वळायचे आपल्याला 2029 त्या प्रकारे आपल्याला आता या पक्षात काम करायचे. आपले नवीन बूथ जे सचिव आहेत त्यांनी आपल्या थोरात साहेबांनी सांगितलं आहे की नवीन जो सचिव आहेत त्यांनी आपल्या 20 बूथ आपल्याला तयार करायचे आणि त्यांचं पूर्ण कार्यकाळ महासचिवांना करायचे. तर आपण मधली आपण मीटिंग वगैरे करत जाऊ. मी ते दादांना ओळखतो होतं. आतानंतर एक माझे मामा होते नरेश देशले ओळख असून करायचे सगळे त्यांचे मित्र पण येते. मामा वाढल्यानंतर बऱ्याच गोष्टींना त्यांचीच मनामध्ये भेटते. माझं म्हणजे पोलिटिक्स असेल किंवा माझं कोर्टातून कुठल्या प्रकारे काही झालं तर मला ती मदत करतात. त्यांच्याच मार्गापासून मी त्या आलेले तर असं वाटतं की यांच्या फोन आपण संघटना घ्यायची करू शकतो. म्हणून आता जेवढे संघटना आपल्या आहेत आंबेडकर चळवळीच्या त्याच्यामध्ये RPI वंचित त्यांचे काम तर मी वर्षापासून बघितली. इतक्या वर्षातून काय काम केले काय नाही आपण ते बघितले डोळ्यासमोर. त्याच्याकडून आपल्याला अपेक्षाने पकडले समाज करतील पुढे आपण हे थोडं काही उभं राहील आपण या पक्षाला मार्फत काहीतरी पुढं करू शकतो असं मला वैयक्तिक वाटतं. त्या गोष्टीने आपण वाटचाल करू. माझे दादा महेश दादा साखरे त्यांचे काम खूप चांगल्या प्रकारे करतात. मला खूप सहकार्य करतात. ते तरी असं करतात ना मला कुठला एक पर्याय आमच्या विभागात क्लासमध्ये काही कोणाचा अन्याय गिन्याय झाला ना तर मी दादांना फोन करतो. ॲक्च्युली ते माझे भाऊजी आहेत. मला खूप सपोर्ट करतात. असं काही कुठे झालं ना आता असा विषय मी नाही जाऊ शकत आपल्याला एवढी नाही आहे ओळख वगैरे असा तुम्हाला हे करतो मी. असंच एक मध्ये एक विषय झालेला मी त्यांना कॉल केला त्या विषयावर त्याला लगेच एक विषय होता आपल्या जातीवादाचा विषय होता. त्यांच्या सहकार्याने मी आलो आहे ना अजून मी पुढे त्यांच्या सहकार्याने पुढे चालत जाईल.